आज मी तुम्हाला करून दाखवत आहे कुल्ल्या म्हणजे क्रॅब। चिंबोरीचं सुकं किंवा कालवण करण्यासाठी आधी चिंबोरी स्वच्छ धुवून घ्यायची, जशी मी इकडे धुवून घेतली होती। आणि ही मी बाजारातून त्याच्याकडून साफ करून आणली होती, कारण ती जिवंत असते, सो ती बाजारात साफ करून आणली होती। चिंबोरी मसाला बनवण्याचे साहित्य खोबरा घेतलं आहे मी आणि कांदा। हे आता मी चांगलं भाजून घेईन। आता मी इकडे खोबरं भाजून घेते। ज्याप्रमाणे चिंबोरी असतील त्याप्रमाणे तुम्हाला आवडेल तसं खोबरं घ्यायचं। इकडे मी अर्धा नारळ घेतला आहे, तुम्ही पूर्णपणे भाजून घेणार। आणि त्यानंतर मी 2 कांदे भाजून घेणार आहे। तर मी आता वाटण करण्यासाठी, वाटण मसाल्यासाठी 1 खोबरं अर्धी वाटी आणि 1.5 कांदा भाजून घेत आहे। मला हे एवढं प्रमाण पुरे आहे माझ्या वाटणासाठी। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। हे मी दोन्ही भाजून घेत आहे। आता मी ही चिंबोरी पाणी, हळद आणि कांदा टाकून शिजून घेत आहे। तर मसाला जो मला लागणार आहे तर हा मसाला मला कालवण्यासाठी लागणार आहे चिंबोरीच्या। तर त्याच्यात मी मिरच्या घेतल्या आहेत, तुम्ही बघू शकता। धणे घेतले, थोडीशी बडीशेप, 1-2 लवंग, 7-8 मिऱ्या आणि छोटासा दालचिनीचा तुकडा। हा मसाला मी भाजून नंतर त्याचं वाटण करणार आहे आणि तोच प्रमुख गरम मसाला आहे। चिंबोरी आता शिजली आहे। आता मी ते वाटण आणि जे केलेला मसाला आहे तो भाजून त्याच्यामध्ये त्याचं वाटण टाकणार आहे। हे मसाल्याचे आणि कांद्या खोबऱ्याचे वाटप आता मी ह्या चिंबोरीमध्ये घालणार आहे। चिंबोरी मसाला शिजत आहे। क्रॅब मसाला रेडी।